श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया प्रकरण 4 साक्षीत्व आणि साधना याचा भाग 3. सोहम अनुसंधानात साक्षीत्वानं कर्म करणारा साधक कर्माकडून लिप्त होत नाही. तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सगळे, परी आकाश धुरे न मैळे तैसा असे. अखंड सोहम साधनाभ्यासानं आणि सद्गुरु कृपेनं सत्शिष्याला प्रकृती आणि तत्कार्य गुण याहून पुरुष निराळा आहे, भिन्न आहे हे स्पष्ट समजतं. देहातीत आत्मस्वरूप स्वस्वरूप हेच आपलं खरं रूप आहे ह्याचीही जाणीव त्याला असते. अशा या बोधाच्या पार्श्वभूमीवर आणि सदास्वरूपानुसंधानात असा साधक नित्य सर्व कर्म करीत असल्यामुळं ती कर्म त्याला बाधत नाहीत. आकाशात धूर झाला तरी ते आकाश काही धुरानं मळत नाही. आकाश ते आकाशच, नंतर ते अगदी स्वच्छच होतं. तद्वत प्राप्त कर्म संपली की सोहम बोधावर असलेला साधक पुन्हा मोकळा होतो. त्या कर्माकडून तो लिप्त होत नाही. सदा सोहम भजन करीत साक्षीत्वानं जा. गुणातीत ईश्वराकडे जाण्याचा तोच मार्ग आहे. मी दाऊनी गुण देखे, गुणता हे मिया पोखे, ययाचेनी निशेखे उरे ते मी. तैसे हे सांतःकरण, देहची होती त्रिगुण, म्हणोनी बंधा कारण घडे कीर. परिचोज हे धनुर्धरा, जे एवढा गुंफिरा, मोक्षाचा संसारा उणानो हे. गुण आपुलाले निधर्मे, देहींचे माघुत साऊमे, चाळीताही न खोमे गुणातीतता. भगवंत सांगतात, सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांचं प्रकाशन मीच करतो आणि ह्या त्रिगुणांना पाहतोही मीच. त्रिगुणांच्या ठिकाणी असलेला गुणपणा मीच पोचतो आणि ह्या त्रिगुणांचा संपूर्ण निराश झाल्यावर जो उरतो तो मी आहे. भगवंताच्या वरील सांगण्यावरून हे उघड आहे की पारमार्थिक साधकांना सत्वरजतम ह्या त्रिगुणांचा संपूर्ण निराश केल्याशिवाय त्रिगुणापलीकडे असलेला तो ईश्वर, ईश्वरी चैतन्य, आत्मतत्व अनुभवास येणार नाही. अशा परिस्थितीत साधक पडले देहधारी आणि देह म्हटला की तो अंतःकरणासह म्हणजे मन, अहंकार, बुद्धी, सत्वरजतम ह्या त्रिगुणांचा मूर्तिमंत पुतळाच. मग अशा ह्या त्रिगुणांचा संपूर्णतः पगडा असलेल्या ह्या देहाच्या पिंजऱ्यातून ईश्वरी चैतन्य कसं अनुभवायचं, आत्मतत्व कसं अनुभवायचं आणि सच्चित आनंद कसा लुटावयाचा असा साधकांपुढे प्रश्न पडतो. ह्या प्रश्नास समस्त साधकांना भगवंतानीच उत्तर दिले. भगवंत सांगतात, गुण आपुलाले निधर्मे, देहीचे माघुत साऊमे, चाळीताही न खोमे गुणातीतता. भगवंत सांगतात, काळजी करू नका, तुम्ही देहधारी आहात, तुमच्यावर त्रिगुणांचा पगडा आहे हे सर्व खरं आहे. परंतु एक मर्म मात्र तुम्हाला सांगतो, देहाच्या मागे आणि पुढे त्रिगुण आपापल्या धर्माप्रमाणे जरी हालचाल करीत असले, पाठीमागे लागले असले तरी त्रिगुणाच्या ह्या हालचालींमुळं तुमच्यात नित्य वसत असलेल्या आत्मतत्वास, आत्मतत्वाच्या गुणातीतपणास यत्किंचितही धक्का बसत नाही. भगवंताच्या या उपदेशावर, सद्गुरू उपदेशावर नितांत निष्ठा ठेवून त्रिगुणाच्या पसाऱ्यात साक्षीत्वानं वर्तून अलिप्ततेनं राहून आणि अखंड सोहम अनुसंधानात राहून
ह्या आत्मतत्वाची जाणीव, ओळख करून घेण्याचा साधकानं सतत अभ्यास केला पाहिजे. असा अभ्यास हा सुद्धा सोहम साधनेतच मोडतो. आज इथंच थांबूया. या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.